जय शिवराय मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. खिडकीतनं सकाळी वाकून बघितलं तर सगळी माणसं कामावर चालली होती. मग मी पण घेतलं की आवरायला, टाकलं इटर्न बटन चालू केलं. स्पेशल दंतकांतीचं कोलगेट घेऊन मी ब्रश करून घेतला आणि पाणी गरम होतं तोवर झाडं घेऊन साफसफाई करून टाकली. आईला मोबाईल चालवताना माणूस खुर्ची बसलेला बघितला, जमिनीवर बसलेला बघितला, पण आजी डायरेक्ट स्लॅबच्या चौथ्या मजल्यावर. तेवढ्यात पाणी तापलं, मग घेतलं की आवरून. एकटाच होतो म्हणल्यावर मी केलं भाताचं नियोजन. तांदूळ चमकस तर धुवून घेतलं की आणि खोटं खोटं रडत रडत कांदा पण चिरून घेतला. सगळं चिरून बिरून झाल्यावर केला की गॅस चालू आणि टाकला कांदा. असं वाजलं की समजायचं त्याला गरम झालं. मग सगळं मसाला टाकून झाल्यावर मस्त पैकी रस्ता झाला की तयार. मग टाकला की तांदूळ आणि एकावर एक दोन बुगल ठेवली. भात माझी भात झालता. जेवण करून वगैरे पडलो की बाहेर मी आणि गाडी पकडून थेट गेलो कामावर. 8 तास एकदम प्रामाणिकपणे काम केल्यावर संध्याकाळी 12 वाजता लाईनीला उभं राहिलो. परत कळलं अमोल घ्यायला आलाय. खाली रात्री 12 वाजता भटकलेल्या माणसाला पण अमोल रस्ता दाखवला, पण पार्किंग मध्ये गेल्यावर तो सगळं रस्ता विसरून गेला. गाडीला आलो की रूमवर तर विशाल शेट एकदम मौन अवस्थेत झोपलो होतं. मग मी पण लाईटीचं बटन बंद करून गप झोपलो.